सध्या रविकांत तुपकरांचा हा मोर्चा निघालेला आहे। दरम्यान या सगळ्या संदर्भातच पोलिसांकडून देखील विधानभवन परिसरामध्ये बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे, कारण रविकांत तुपकरांचा हा मोर्चा निघालाय आणि म्हणूनच बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे। सोयाबीन कापसाच्या प्रश्नावर रविकांत तुपकर आक्रमक झालेले आहेत आणि असंख्य हजारो शेतकरी बांधवांसह ते विधान भवनाकडे कूच करतात। 12 किलोमीटर लांब असल्याची सुद्धा माहिती मिळते आणि याच अनुषंगाने आपण पाहतोय की विधान भवन परिसरामध्ये आता मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। विधान भवन परिसरातील मुख्य द्वार तसेच मागचा प्रवेशद्वार आणि आसपासचे जेवढे प्रवेशद्वार आहेत, एंट्री एक्झिट आहेत, त्या सगळीकडे आपल्याला पोलिसांचा मोठा बंदोबस्त सध्या तैनात झालेला पाहायला मिळतोय। गौरीखेंड या ठिकाणी रविकांत तुपकर पोहोचलेले आहेत आणि सोयाबीन कापसाच्या प्रश्नावर गेल्या अनेक दिवसांपासून रविकांत तुपकर यांनी आक्रमक अशी भूमिका घेतलेली आहे आणि आज नागपूरच्या विधान भवनावर हल्लाबोल आंदोलनाचा सुद्धा त्यांनी पवित्रा घेतलेला आहे। हेच कारण आहे की आपण पाहतोय या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। बॅरिकेटिंग संपूर्ण रस्त्यावर करण्यात आलेली आहे। त्यासोबतच कुठल्याही व्यक्तीला विना पास या ठिकाणी वर्ज्य करण्यात आलेला आहे। पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे, त्यामुळे रविकांत तुपकर यांना वेशीवरच अडवलं जाणार आहे का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन खंडूराजसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, नागपूर।